आज आपण व्हर्नियर कॅलिपर बद्दल थोडक्यात माहिती देऊन व्हर्नियर कॅलिपरच्या पद्धतीने 0.02 मिलीमीटर या अचूकतेमध्ये रीडिंग घेण्याचं प्रात्यक्षिक करणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल देशमुख. मी ग्रेड लीडर दादा वासवानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर बद्दल काही माहिती सांगणार आहे. प्रथम आपण व्हर्नियर कॅलिपरचे उपयोग पाहू. व्हर्नियर कॅलिपर इंडस्ट्रीमध्ये व वर्कशॉपमध्ये जॉबची उंची मोजणे, डायमीटर मोजणे व खोली मोजण्यासाठी उपयोगात आणला जातो. व्हर्नियर कॅलिपरचे तत्व. व्हर्नियर कॅलिपर हे 2 स्केलमधील फरकाच्या तत्वावर काम करते. आता व्हर्नियर कॅलिपर मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लिस्ट काउंट. व्हर्नियर कॅलिपरमध्ये सर्वात कमीत कमी किती लेंथ आपण मेजर करू शकतो. आता लिस्ट काउंट कसा काढायचा ते पाहू. त्याचे सूत्र स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल म्हणजेच मेन स्केलवरील सर्वात लहान डिव्हिजन भागिले नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल म्हणजेच व्हर्नियर स्केलवरील डिव्हिजनची संख्या. मेन स्केलवरील सर्वात लहान डिव्हिजन आहे 1 mm भागिले नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल म्हणजेच व्हर्नियर स्केलवरील भागांची संख्या ती 50 असते. म्हणून 1/50 बरोबर 0.02. तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.02 mm. आता व्हर्नियर कॅलिपरचे रीडिंग कसे काढायचे ते पाहू. समजा एक ऑब्जेक्ट व्हर्नियर स्केलमध्ये पकडला. त्याच्या एक्सटर्नल डायमीटरला जॉबमध्ये पकडून लॉकिंग स्क्रू टाईट करून घेतला. त्यानंतर मेन स्केलवर बघणार. मेन स्केलवरील एक डिव्हिजनची व्हॅल्यू 1 mm असते. तर व्हर्नियर स्केलवरील एका डिव्हिजनची व्हॅल्यू 0.02 इतकी असते. तर समजा हा ऑब्जेक्ट पकडल्यानंतर हे रीडिंग येत असेल तर हे रीडिंग काय आहे. तर मेन स्केलवर 1च्या पुढे म्हणजेच 10च्या पुढे 1, 2, 3 म्हणजेच 13 म्हणजेच मेन स्केल रीडिंग 13 आहे. व्हर्नियर स्केलवरील कोणत्या 2 लाईनी आहेत ज्या ॲक्युरेट मेन स्केलवरील लाईनशी जुळलेल्या आहेत. इथे जुळलेल्या दिसतात. तर इकडून मोजायला सुरुवात करायची तर एकूण 21व्या लाईनशी जुळलेल्या दिसतात. म्हणून 21 गुणिले 0.02 बरोबर 0.42. मेन स्केलवरील 13 व व्हर्नियर स्केलवरील 0.42 यांची बेरीज करायची ती येते 13.42 म्हणजेच ऑब्जेक्टचा डायमीटर येतो 13.42 mm. अशा प्रकारे आपण व्हर्नियर कॅलिपरचे विविध भाग, उपयोग, त्यांचे तत्व, व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट तसेच व्हर्नियर कॅलिपरच्या मदतीने ऑब्जेक्टचा डायमीटर कसा तपासायचा ते अभ्यासले.